गणपती कशाचा केला? गुळाचा. आणि नैवेद्य कशाचा दाखवला? गुळाचा. पण कोणत्या? त्याच गुळाचा. त्याच गुळाचा. म्हणजे गुळाचा गणपती आणि त्याच गणपतीचा नैवेद्य झाला. तसं हे दोन जरी दिसत असले तरी दोन्ही सुद्धा एकच आहे. तो महादेव असू द्या किंवा तो परमात्मा पंढरीनाथ असू द्या, दोन्ही एकच आहे. विठोबार कुमार, विठोबार कुमार, हरे विठोबार कुमारी, हरे हरे विठोबार कुमारी, हरे हरे दे दे दे, हरे दे 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 विठोबार कुमारी, हरे दे दे दे, हरे दे 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 विठोबार कुमारी, जय 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 जय, हरे दे दे दे, हरे दे दे ठोबार कुमारी, हरे दे दे दे, हरे दे 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 विठोबार कुमारी. मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनुहरिः. प्रस्तुत आनंदकंद सच्चिदानंद घन असलेला परमात्मा, या परमात्म्याची असणारी ही कीर्तनरूपी सेवा आणि या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ श्री तुकोबरायांचा. जगद्गुरु श्री तुकोबराय भगवान भोलेनाथाच्या समोर आहेत. एक करुणा भगवान भोलेनाथाच्या समोर जगद्गुरु तुकोबराय भागतात. देवाला म्हणतात, देवा धर्म नीती हे तुम्हाला काय शिकवायची गरज आहे? धर्म तुम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही, नीती तुम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही. काय धर्मनीत तुम्हा शिकवावे हे, तुम्हाला धर्म शिकवायची गरज नाही, तुम्हाला नीती शिकवायची गरज नाही. आणि एखाद्याचं कल्याण कसं करायचं, एखाद्याचं हित काय आहे, ते हित काय आहे हे तुम्हालाही शिकवायची गरज नाही. कारण का माहिती आहे? तुम्ही सामान्य नाही, ती आम्हाला माहिती आहे. अवघे रचिली हिळा लीला ब्रह्मांड सकळा, हे संपूर्ण जगत एका क्षणामध्ये तुम्ही निर्माण केलं. या जगताची असणारी, या ब्रह्मांडाची असणारी संपूर्ण लीला तुम्ही तयार केलेली आहे. या ब्रह्मांडामध्ये होणाऱ्या सर्व घटना, सर्व लीला या तुमच्याच असणाऱ्या अनुषंगाने तुमच्या माध्यमातून घडत असतात देवा. कारण तुम्ही सामान्य नाहीत ना. तुमच्या नुसत्या नावाचा विचार केला, नाम महादेव येथे निवडिला भाव, तुमच्या नावातच सर्व गोष्ट आली. तुमचं नावच महादेव आहे. तुम्हाला जास्त काय सांगायला पाहिजे? तुम्ही देवांचे देव आहात, महादेव आहात. तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही. म्हणून जरी तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नसली तरी तुकोबराय म्हणता, जर तुम्हाला धर्म नीती, तुम्हाला जीवाचं हित हे सगळं तुम्हाला कळतं. संपूर्ण ब्रह्मांडाची रचना तुम्ही केली एका क्षणात. हे जर तुम्ही करता, तुमचं नाव त्या ठिकाणी महादेव आहे, एवढं जर असेल तर माझ्याच वेळेला तुम्ही शांत का आहात? का? मग एवढं जर असेल तर तुका म्हणे वेळे माझे तुम्हा का न कळे, माझ्या अंतःकरणातला भाव तुम्हाला का कळत नाही? माझं हित त्या ठिकाणी साध्य, माझ्यावर कृपा करावी, माझ्यावर करुणा करावी, हे तुम्हाला का कळत नाही? म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करा, तुम्ही माझं त्या ठिकाणी हित पहा, तुम्ही माझ्या दृष्टीने धर्म काय आहे ते पहा, माझ्या दृष्टीने नीती काय आहे ते पहा. माझं हित कशामध्ये आहे तेवढं माझं हित करा, हे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. कारण हे तुम्हाला काही अवघड नाही. अवघे रचिले हेळा लीला ब्रह्मांड सकळा, असा अभंगाचा सरळ सरळ त्या ठिकाणी अर्थ आहे. सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. पुनीत पवित्र असणारं त्या ठिकाणी आपलं हे नाझरे असणारं श्री क्षेत्र नाझरे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, नागेश्वराच्या या असणाऱ्या अखंड वास्तव्यामध्ये असलेलं हे पंचक्रोशीतलं गाव. आणि या ठिकाणी पुनीत पवित्र असणारी महाशिवरात्र आहे. 29 वर्षापासून आपण त्या ठिकाणी हा सप्ताह करत आहात. वैकुंठवासी गुरुवर्य दशरथ तात्या जगताप यांच्या असणाऱ्या त्या ठिकाणी प्रेरणेने हा सप्ताह त्या ठिकाणी होत आहे. समस्त सर्व लोकांच्या माध्यमातून हा सप्ताह त्या ठिकाणी गावकऱ्यांच्या माध्यमातून होत आहे. आणि होत असताना आजची ही महाशिवरात्रीची महापर्वणीची सेवा
तुम्हा सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझ्या वाटेला विशेष करून सयाजी भाऊ असतील आधी सर्वजण संयोजक नियोजक मंडळी आहेत, या सर्वांच्या माध्यमातून माझ्या वाटेला सेवा आलेली आहे. असो म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. सगळेजण ज्ञानाने वयाने मोठी आहेत. मृदंगाचार्य महाराज आहेत, त्यांना आल्या आल्या पाहिल्यावर मला खरंच आमच्या गंभीर भावाची आठवण आली महाराज. खरंच आहे वा छान. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन जास्त ओहापोहाने न बोलता जगद्गुरु श्री तुकोबरांच्या वचनाला आरंभ करूया. हरी आता नमो रंगभूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रुती देखा तया माझे दंडवत मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संता मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या हरी योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांस्रहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कायधर्मनीत तुमा शिकवावे हित अवघीरची हेळा लीला ब्रह्मांड सकळा. प्रस्तुत प्रसंगी आजच्या या महाशिवरात्रीच्या महापर्वणीच्या निमित्ताने आपण जो सेवेकरता अभंग निवडला तो जगद्गुरु श्री संत तुकोबरांचा आहे. भगवान महादेवाचं त्या ठिकाणी अत्यंत भगवान महादेवाच्या समोर करुणा त्या ठिकाणी भागतायत. प्रश्न असा निर्माण होतो महाराज, प्रश्न निर्माण होण्याचं कारणही आहे कधी कधी आपण स्वतः वारकरी जीवन जगत असताना मनामध्ये संशय निर्माण होतो आणि आपल्याला सुद्धा काही लोक विचारतात तुम्ही लोक चोपदाराला कमी समजू नका. तुम्हाला माहिती आहे का, दिंडीतल्या विनेकऱ्याला सुद्धा जेवढा मान नसतो तेवढा मान चोपदाराला असतो. तुम्ही जाऊन बघा ज्ञानोबा आहे तो एखाद्या दिंडीची शिस्त जर बिघडली तर दिंडीमध्ये काय केलं जातं तुम्हाला माहिती आहे ना, काय केलं जातं, त्या दिंडीचा विना घेतला जातो. बरोबर आहे, विना नाही तर दिंडी नाही. मग विना आणण्याचा अधिकार कोणाला असतो, फक्त चोपदाराला. चोपदाराला. आणि चोपदाराने विना आणल्याच्या नंतर दिंडीचा मालक सुद्धा काही करू शकत नाही महाराज, अजिबात नाही, अजिबात नाही. कारण जे परंपरेनुसार आलेलं आहे की नाही, चोपदाराच्या पाया पडावं लागतं, चोपदारासमोर चूक कबूल करावी लागते. चोपदार हे सामान्य नसतात महाराज, चोपदार सामान्य नसतात. भगवंताच्या दारामधले दोन चोपदार आहेत, एकाचं नाव आहे जय आणि विजय. तसे हे सप्ताह काळामध्ये साधू संतांच्या दारातले दोन चोपदार आहेत, ते म्हणजे जय विजय. जेवढा सन्मान तुम्ही कीर्तनकाराचा करताना तेवढाच सन्मान तुम्ही चोपदाराचा सुद्धा केला पाहिजे, महत्त्वाचं आहे. आज इथे कीर्तनकारापेक्षा सुद्धा चोपदाराची किंमत सर्वात जास्त आहे. असो म्हणून आता सर्वांनी शांततेत चिंतन श्रवण करा. कधी कधी असा प्रश्न पडतो म्हणण्यापेक्षा आम्हाला सुद्धा लोक विचारतात, तुम्ही वारकरी लोक प्रत्येक सप्त्यात कीर्तन करता, बरं तो सप्ताह कोणत्याही पद्धतीतला असतो. महाशिवरात्रीचा सप्ताह असेल त्याच्यात वारकरी कीर्तन करतात, नवरात्र असेल त्याच्यामध्ये वारकरी कीर्तन करतात,
रामनवमी असेल, वामन जयंती असेल, नरसिंह जयंती असेल, अहो खंडोबाची त्या ठिकाणी षष्टीचा महोत्सव असला तरीसुद्धा कीर्तनं होतात. आणि एका ठिकाणी जर विचार केला तर तुम्ही ज्या साधू संतांच्या माध्यमातून त्यांचे विचार जगापर्यंत पोचवता तेच साधू संत म्हणतात, एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तेच म्हणतात, एक आम्ही चित्तामध्ये साठवला तो म्हणजे परमात्मा. तुझ विना कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा मी न देखे कोणी दुजाती ही त्रिभुवनी. जर एकच परमात्मा आहे, माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक ऐकलं तर कळेल. आणि जर नाही ऐकलं तर कहा गए तो कहा नाही और क्या लाए तो कुछ नाही. मग या सर्व सप्ताहामध्ये कीर्तन होतात. खंडोबाचं नवं असू द्या, देवीचं असू द्या, काही असू द्या, त्याच्यामध्ये कीर्तन केलं जातं. मग तुम्ही वारकरी लोक त्या ठिकाणी नेमकं हे सगळीकडं करता, मग देव वेगळे आहेत की देव एक आहे? पहिला प्रश्न असा आहे महाराज. देवाचा विचार करत असताना देव पंचायतन पूज्यपाद आचार्यांनी सांगितले प्रकार केले. झालेले देव, घडलेले देव, नैमित्तिक देव, नित्य देव, अधिष्ठातृ देव, मर्त्य देव, हे अनेक देवाची प्रकार आहेत. उपलक्षणाने अनेक देवाची प्रकार आहेत. पण ऐका, महत्वाचा विचार असा आहे की 5 देव अत्यंत महत्वाचे आहेत. त्याला देव पंचायतन म्हणतात. कोण आहेत? सूर्यनारायण एक, त्याच्यानंतर भगवान विष्णू नंबर 3, भगवान शंकर नंबर 4, गणपती बाप्पा नंबर 5 भगवती. हे 5 आहेत. हे देवपंचायतन त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. आणि ही जी चालत आलेली जी परंपरा आहे, ही साधनेची, ही कीर्तन एक प्रकारचं साधन आहे. ही परंपरा कधीपासून चालली? अनादी कालापासून चाललेली आहे. अनादी कालापासून. अनादी कशाला म्हणतात माहिती आहे का? ज्याची सुरुवातच सांगता येत नाही त्याला अनादी म्हणतात. तुम्ही ऐकताय ना सर्वजण? अनादी कशाला म्हणतात? ज्याची सुरुवात सांगता येत नाही त्याला अनादी असं म्हणतात. आपण महाशिवरात्रीचा उत्सव या ठिकाणी भगवान नागेश्वराचा करत आहोत. आपणच करतो यात नवल नाही. 29 काय तुमची वर्ष झालीत, एवढी वर्ष तुम्ही करता यात नवल नाही. किंवा जगामध्ये आत्ता सध्या हे महाशिवरात्रीचा पर्व काळाचा उत्सव चालू आहे, कोणत्या ना कोणत्या प्रकारे ते करतात यात नवल नाही. अनादी कालापासून चालू असलेली परंपरा आहे. अनादी कालापासून. मग कोणतीही परंपरा अनादी कालापासून जर चालायची असेल तर त्या परंपरेचे 5 अंग अत्यंत महत्त्वाचे असतात. 5 अंग. कोणते कोणते 5 अंग असतात माहिती आहे तुम्हाला? ही एखादी परंपरा दीर्घकाळ चालण्याकरता 5 अंग महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये पहिलं अंग आहे तत्वज्ञान. तुम्ही ऐकताय ना सर्वजण? जे ऐकत नाही त्याने हात वर करा बरं. म्हणजे तुम्ही ऐकताय, लक्षपूर्वक ऐका. आणि जर पांडुरंगाला घरी न्यायचं असेल तर नक्कीच ऐका. ऐका. त्याचं पहिलं अंग आहे ज्याचं नाव आहे तत्वज्ञान. दुसरं अंग आहे ज्याचं नाव आहे साहित्य. तिसरं अंग आहे कला. चौथं अंग आहे सदाचार. आणि 5वं अंग आहे ज्याला म्हणतात इतिहास. तत्वज्ञान एक. कशाला म्हणतात तो तत्वज्ञान? आता तत्वज्ञानावर सुद्धा लोक PhD करतात. तत्वज्ञान म्हणजे काय? जास्त क्लिष्ट भाषेमध्ये बोलत नाही, सोपं सांगतो. वस्तूचं मूलद्रव्य कळणं याचं नाव आहे तत्वज्ञान. वस्तूचं, परत सांगतो, वस्तूचं मूलद्रव्य कळणं याचं नाव आहे तत्वज्ञान. मग बघा, सोपं करायचं जर झालं तर हा माईक आहे. माईकच्या माध्यमातून सर्वांपर्यंत त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असताना माईकच्या माध्यमातून पोहोचतोय. म्हणजे या वायरच्या माध्यमातून, या माईकच्या माध्यमातून पोहोचतो, मान्य आहे. पण तरीसुद्धा या असणाऱ्या माईकमधून आवाज प्रसारित होण्याकरता या माईकमध्ये काही अणुरेणू असतात महाराज. अणुरेणू आहेत. या अणुरेणूच्या माध्यमातून त्या ठिकाणी आवाज सर्वत्र पोहोचला जातो. ऐका, मग सर्वत्र आवाज जर या माईकच्या माध्यमातून जर पोहोचला जात असेल तर थोडासा बारकाईने विचार करा. विचार करा, या असणाऱ्या माईकमधून आवाज जातो म्हणजे ते अणुरेणू नेमके काय आहेत? याला म्हणतात वस्तूचं मूलद्रव्य कळणं. माईक हे वस्तू आहे आणि आवाज जो जातो त्या ठिकाणी तो कशाच्या माध्यमातून जातो, काय त्याचं मूलद्रव्य आहे, याला म्हणतात तत्वज्ञान. तत्वज्ञान. तसंच संपूर्ण जगत एक प्रकारची वस्तूच आहे. संपूर्ण जगत. परमात्मा बोलतो ना महाराज, परमात्मा स्वतः बोलतो. एरवी सर्वांच्या हृदयी देशी मी अमुक आहे ऐशी,
ती बुद्धिस्पुरे अहरनिशी ती वस्तुगामी एरवी सर्वांच्या हृदयी आहे. हा मग सर्वांच्या हृदय एको देव सर्वभूतेषु गूढः सर्वत्र सर्वच्छ चाहं हृदि सन्निविष्टो सर्वा घटी राम देहा देही एक 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 सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी 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 हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना हरि मुखे मना सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी सूर्य प्रकाशक सहस्ररश्मी 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 हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना सर्वा घटी राम सर्वांच्या देहादी एकच आहे. जो सर्वा घटी जो सर्वांच्या देही एकच आहे. मग तो परमात्मा त्याचं मूल द्रव्य कळणं याचं नाव आहे तत्वज्ञान. जास्त विस्तार मला करायचा नाही, माझ्या पुढे चिंतन भरपूर पडलंय. ऐका, हे का बोलतोय माहिती आहे का? कशा करता बोलतो माहिती आहे का? काय आहे, कीर्तनामध्ये संशय निर्माण करून मग कीर्तन सोडवलं पाहिजे. कीर्तनकाराच्या मनामध्ये संशय नसावा, मान्य आहे, पण कीर्तनामध्ये संशय निर्माण केल्याशिवाय पुढे चिंतन घडत नसतं. हे वेदांताचे ग्रंथ आम्हाला सांगतात. म्हणून तर वेदांतामध्ये पूर्व पक्ष उत्तर पक्ष हा मानला जातो. पूर्व पक्षाला संशय निर्माण होतो आणि उत्तर पक्षाने त्याचं उत्तर द्यायचं असतं. सरळ विचार आहे, पण संशय कोणालाही निर्माण होत नाही. तुम्ही ऐकताय ना सर्वजण? संशय कोणालाही निर्माण होत नाही. दोन लोक असे आहेत महाराज की दोन लोकांना कधीच संशय निर्माण होत नाही. मानसशास्त्राचा सिद्धांत सांगतो. आम्हाला कॉलेजला स्पेशल मानसशास्त्रच होता. मानसशास्त्राचा सिद्धांत असा आहे, दोन लोक असे आहेत की या दोन लोकांना संशय कधीच निर्माण होत नाही. दोन जण, एक ज्याला सर्व काही कळालेलं असतं ना त्याला कधीच संशय निर्माण होत नाही, एक वर्ग. दुसरा वर्ग असा आहे की ज्याला काहीच कळालेलं नसतं ना त्याला कधीच संशय निर्माण होत नाही. का संशय निर्माण होत नाही? अहो त्याला काही कळालंच नाही. संशय घ्यायला जागा तर पाहिजे ना, त्याला संशय निर्माण होतच नाही. मग संशय कोणाला निर्माण होतो माहिती आहे का? दोघांचा मधला जो असतो ना त्याला. म्हणजे एकाला सर्व काही कळालंय त्याला संशय निर्माण होत नाही, संशय निर्माण होत नाही, पण दोघांचा मधला आहे. ज्याला काही कळालंय, ऐकताय तुम्ही सर्वजण, ज्याला काही कळालंय आणि ज्याला काही कळायचं राहिलंय ना त्याला संशय निर्माण झाल्याशिवाय राहत नाही, त्याला राहत नाही. तसं आता मी आहे, म्हणून मला अभंगामध्ये संशय निर्माण झाला. मुळात आता नाव प्रेमानंद असल्यामुळे माझी रास जी आहे ना ती कन्या रास आहे. मी काय कोणाचं भविष्य सांगत नाही, पण सांगतो मुळात माझी रास कन्या रास आहे. महाराज कन्या राशीचा स्वभाव असतो संशय घेणं. कोणाची असेल तर मी ते सांगू शकत नाही. ऐका मला काय सांगायचं आहे. पण एक आहे महाराज, सद्गुरूंच्या कृपेने मला संसारामध्ये अजिबात संशय निर्माण होत नाही, पण परमार्थात संशय निर्माण झाल्याशिवाय राहत नाही, अजिबात नाही. माणसाला परमार्थात संशय निर्माण व्हावा तर त्या परमार्थाच्या संशयाची उकल होते. म्हणून मी एवढा मुद्दा तुमच्या समोर मांडतोय. पहिलं अंग का बरं हे सगळं करतोय आपण? आपली परंपरा एवढी काय आहे, हे परंपरा अनादी कालापासून याची सुरुवात सांगता येत नाही. म्हणून याचं पहिलं अंग आहे तत्वज्ञान. तत्वज्ञान कळालं? पण ते तत्वज्ञान कशात तरी आहे, त्याच्याशिवाय ते कळू शकत नाही. तत्वज्ञान कळण्याकरता जी ग्रंथ आहेत त्या ग्रंथांना म्हणा साहित्य. त्या ग्रंथांना काय म्हणायचं? दुसरं अंग साहित्य. कशाला म्हणतात तो साहित्य?
साहित्य कशाला म्हणतात? आता हे लोक कविता करतात ते काय साहित्य आहे का? नाही महाराज, साहित्य शब्दाचा अर्थ असा केला जातो, साहित्यम यशात इति साहित्य, हा ज्याच्यामध्ये जीवाचं हित सामावलं गेलं ते साहित्य आहे. विनाकारांच्या जर कोणी कविता करत असेल तर त्याला साहित्य म्हणता येत नाही महाराज. सोपं करू का? एका राजाने अशी बातमी पसरवली सर्वत्र, जो कोणी त्या ठिकाणी कविता करेल त्याला योग्य असणार, चांगली कविता ज्याची असेल महाशिवरात्रीच्या पर्वणीला त्याला त्या ठिकाणी योग्य बक्षीस त्या ठिकाणी दिलं जाईल. मग काय केलं माहिती आहे का त्याने? योग्य बक्षीस दिलं जाईल म्हणल्यानंतर मग प्रत्येकजण कोणकोणत्या भाषेत कविता करत होता. त्याच्यात एक माणूस होता महाराज. तो माणूस बिचारा गरीब होता, सप्रामध्ये राहणारा होता. कोणती कविता करावी, कोणत्या भाषेवर कविता करावी म्हणून विचार करायला लागला. आमच्या पाठातला दृष्टांत, बाजेवर बाहेर झोपला होता आणि बाजेवर बाहेर त्या ठिकाणी झोपलेला असताना नेमकं सप्राचं घर होतं आणि बांबू होता आणि बांबूमध्ये भुंगा अडकला होता आणि तो भुंगा बांबूला कुरतंडत होता. याला लगेच कविता आठवली, पण म्हणला संस्कृतमध्ये कविता करायची. अनुस्वार देतम संस्कृत होतम, अनुस्वार दिला म्हणजे संस्कृत तयार होतं. मग काय केलं त्याने? कविता केली. काष्टम कुरुते भुंगा भुष्कटम पडते भुई, बस एवढीच कविता होती. भुंगा लाकडाला कुरतंडतो आणि भुसकट खाली पडतं. काय घेण्यासारखं याच्यात? वरून कविता कुणी केली म्हणतो कविता करतो लंगड्या भागूबाईचा जावई. याच्यात काय आहे? याला तुम्ही साहित्य म्हणता का महाराज? हे साहित्य नाही. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी साहित्य आहे. जगद्गुरु तुकोबरांचं गाथा साहित्य आहे, साहित्य आहे. नाथांचं भागवत साहित्य आहे. सकल संत वाङ्मय पुराण हे सर्व जे आहेत ना, वेद शास्त्र पुराण आर्या हे सर्व जे आहेत ना, हे सर्व साहित्य आहे. म्हणून तत्वज्ञान कळण्याकरता साहित्य गरजेचं आहे. तत्वज्ञान कळण्याकरता साहित्य गरजेचं आहे महाराज. पण ते साहित्य आम्हाला सांगणारं तरी कोणीतरी पाहिजे. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे आचार्या, बाबा बोलतात. कुणीतरी मार्गदर्शक असावा लागतो की नाही संसारात आणि परमार्थात. हे तत्वज्ञान आम्हाला कळून घ्यायचं आहे. त्याचा दुसरा पाया साहित्यात आलंय ते तत्वज्ञान. पण साहित्यात जरी तत्वज्ञान आलं तर कळणार कसं? हे सांगण्याकरता कला असावी लागते. तिसरं अंग आहे ज्याचं नाव आहे कला. कला क्लिष्ट वेदांताचं चिंतन सांगायला लागलं तर मंडपामध्ये कुणीच थांबणार नाही महाराज. मग जे अवघड असतं ते सोपं करून सांगणं खूप सोपं आहे. ऐकताय तुम्ही सर्वजण? जे अवघड असतं ते सोपं करून सांगणं खूप सोपं आहे. पण जे सोपं असतं ना त्याला अत्यंत सोपं करून सांगणं खूप अवघड आहे, अत्यंत अवघड आहे. म्हणून ते सांगण्याकरता कला असावी लागते. आणि ही कला त्याचीच फावली जाते. कोणाची फावली जाते माहिती आहे का? ज्याच्या जीवनामध्ये सदाचार आहे त्याला त्या ठिकाणी ती कला फावली जाते. सदाचाराचे दोन अंग पाहता येतात. सदाचार म्हणजे काय? सद आचरण इथे सदाचार. त्याच्या जीवनातलं आचरण सद असलं पाहिजे, म्हणजे चांगलं असलं पाहिजे. त्याचा आचार, त्याचा विचार आणि त्याचा उच्चार तिन्ही पण स्वच्छ असला पाहिजे. त्याचं आचरण कसं असावं? त्याचं आचरण पूर्व मीमांसा शास्त्रासारखं असावं. त्याचा उच्चार कसा असावा? उत्तर मीमांसा शास्त्रासारखा असावा. आणि त्याचा उच्चार कसा असावा? पाणिनीच्या व्याकरणासारखा असावा. आणि त्याचा विचार कसा असावा? तर उत्तर मीमांसा शास्त्रासारखा असावा. हा सदाचार आहे. आणि सदाचारामध्ये अजूनही सांगितलं जातं महाराज, व्रतवैकल्य जे आहेत ना हे सदाचारच आहेत महाराज. ज्या महापुरुषांची अभंग आपण सेवेमध्ये घेतो, ज्या महापुरुषांच्या अभंगाने आपण कीर्तन करतो ना, या महापुरुषांनी नेमकं काय केलं? या तर गोष्टी केल्या. तुकोबराय सांगतात काय केलं? हरी उपवास पारणे राखिला उपवास पारणे
भोगवाटा आम्हाला गे, केला भोगवाटा आम्हाला गे, आम्हाला गे, आम्हाला गे उपवास पारणे राखिला दारवटा हा उपवास पारणे राखिला दारवटा. काय केलं महापुरुषांनी? उपवास पारणे राखिला दारवंठा, केला भोगवाटा आम्हाला गे. आपल्या करता केलं महाराज, हे सगळं आपल्या करता केलं. ज्ञानेश्वरीचं निर्माण आपल्या करता आहे. मला सांगा, गीता कोणा करता होती? अर्जुना करता की धृतराष्ट्रा करता? तुमचं काय मत आहे? गीता परमात्म्याने अर्जुनाला सांगितली, पण खरी गीता कोणा करताय? अर्जुना करताय का धृतराष्ट्रा करताय? नाही सांगता येत. खरी गीता अर्जुना करता नाहीच आहे महाराज. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रसंगोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुन निमित्त आहे, निमित्त आहे महाराज अर्जुन. पण खरी गीता कोणा करताय माहिती आहे? खरी गीता धृतराष्ट्रा करताच आहे. कारण त्याचा शब्द आहे मामका. मामका त्याचं लक्षच नाही, त्याचं फक्त माझं जे आहे ना त्याच्यावर लक्ष आहे बस. म्हणून त्याच्याविषयी ज्ञानोबा काय काय बोलले महाराज. नोठी म्हैसा बैसला जळा माझे. म्हैसा म्हणजे रेडा. रेडा जसा पाण्यात बसला का उठतच नाही, तसा हा धृतराष्ट्र त्या फक्त मामका माझा विचार करतोय. किंवा जो असताची गेला शेजियाच्या गावा, तो तिथं असून दुसऱ्या गावाला गेल्यासारखा. म्हणून गीता ही धृतराष्ट्रा करताय. मोह तर खरा अर्जुनापेक्षा खरा मोह तर धृतराष्ट्रालाच आहे. म्हणून म्हणून ही ज्ञानेश्वरी आपल्या करताय, गाथा आपल्या करताय. पण एवढंच एक वाक्य सांगू महाराज. श्रीगुरु आमचे चैतन्य दादा नेहमी सांगत असतात, म्हणजे देगलूरकर महाराज, आम्ही त्यांना दादा म्हणतो. श्रीगुरु दादा नेहमी सांगतात की ज्ञानोबारांनी लिहिली ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी. ज्ञानोबारांनी वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीला वाचायला आम्हाला 60 वर्ष लागावेत. याच्यापेक्षा आपलं दुर्दैव काय असलं पाहिजे, काय असलं पाहिजे. म्हणून हे सगळं त्यांनी आपल्याकरता केलं. सदाचार चौथा पाय आहे, सदाचार. मग सदाचार असताना पुढे सांगितलं 5वं अंग आहे इतिहास. 5वं अंग काय आहे? इतिहास. इतिहास म्हणजे काय? इति इह आस बरोबर इतिहास. येथे असे घडले आहे का नाही. आत्तापर्यंत हे जे उपक्रम आपण करत आलो 29 वर्ष झाले. म्हणजे 29 वर्षाचा या सप्ताहाला काय आहे? तुम्हाला बोलता येतं ना? म्हणजे मला बोलणाऱ्या माणसांची सवय, म्हणजे व्यर्थ बडबड नाही, चिंतनामध्ये बोला. 29 वर्ष सप्ताहाला झाले. झाले हा शब्द भूतकाळातला आहे. आणि इतिहास कधी पण वर्तमान काळातला नसतो, भविष्य काळात कधी इतिहास नसतो. इतिहासाला एकच काळ असतो ज्याचं नाव आहे भूतकाळ. भूतकाळ असतो. म्हणून हा इतिहास आहे. म्हणून तुम्ही जर कोणी आपलं विचारलं आपल्याला की तुम्ही काय हे सगळं करता, अरे आमची सनातन वैदिक धर्म संस्कृती आहे. नुसती सनातन संस्कृती नाही, आमची वैदिक धर्म संस्कृती आहे. सनातन वैदिक धर्म संस्कृती आहे. कधीपासून आली? अनादी कालापासून आली. आणि तिचे हे 5 अंग आहेत. तुम्हाला कळाले ना 5 अंग कोणते कोणते? हां, नाही कळालं? तुम्ही असे विसरता म्हणून कीर्तनकार फक्त अभंग बदलतात, फक्त अभंग. चिंतन तेच राहतं. कस लागला पाहिजे महाराज कीर्तनकाराचा. श्रोत्याच्या कसापेक्षा कीर्तनकाराचा कस लागला पाहिजे. तुम्ही जाऊन बघा परभणी भागामध्ये कीर्तनकाराला तारीख घेतल्यावर अभंग लगेच दिला जातो. तुम्हाला याच्यावर बोलायचं, याच्यावर बोलायचं हे लिहिलं जातं. काही काही तर असे ठिकाणचे गाव आहेत महाराज, जे परंपरेचे गाव आहेत. कीर्तनकाराने रामकृष्णारी म्हणायचं त्याच्या हातात, रूप पाहता लोचने म्हणायचं त्याच्या हातात, परत रामकृष्णारी म्हणायचं त्याच्या हातात. आणि अभंग म्हणायचा असला की काही मानाचे गावं असतात,
लगेच थांबणार, हो थांबा, अभंग त्यांनी घ्यायचा. म्हणजे आपल्या अभंग पाठ नसला तरी त्याच्यावर चिंतन मांडायचं. ते चिंतन जर फावलं गेलं तरच बुवा पुढच्या वर्षी, नाही तर परिसरात दिसणार नाही. हां, आपलं तसं नाही. कारण पहिलं असं होतं, पाहुणी ग्रंथ करावे कीर्तन. आता तसं नाही, ऐकोनी यूट्यूब करावे कीर्तन. आता असं ठरलं. म्हणून कीर्तनकाराचा सुद्धा कस लागला पाहिजे. 5 अंग कोणी सांगितले तर लक्षात राहिलं पाहिजे. तत्वज्ञान, साहित्य, कला, इतिहास, सदाचार आणि इतिहास, या सर्व गोष्टी आहेत. आणि तुम्ही जे देव आमच्या समोर सांगताय ना, ही सगळी देव एकच आहेत ना, एकच आहेत ना. किती प्रमाणानिशी बोलायचं मला सांगा. जरी खंडोबाच्या विषयी जरी त्या ठिकाणी असलं जरी चंपाषष्टीच्या टायमाला जरी हा सप्ताह होत असला तरी मला सांगा, तो खंडेराव अवतार तरी कोणाचा आहे? कोणाचा अवतार आहे? भगवान शंकराचाच अवतार आहे का नाही? मल्लासुराला मारण्याकरता तो प्रगट झाला, मल्लासूर मारला म्हणून तो मल्हारी झाला आहे का नाही? खांडा नावाची तलवार त्याच्या हातात आहे म्हणून त्याला जर तुम्ही खंडोबा म्हणत असाल, तो अवतार महादेवाचाच आहे. आलं तिथे. भगवतीचा विचार कराल मग भगवती वेगळी पडते, तो स्त्रीवाचक शब्द पडतो, देव इथं पडतो. साधू संत म्हणतात, एका जनार्दनी अंबा उभे कर ठेवणे कटी हो. देवाला म्हणतात की नाही, तू विटेवर सखे बाई हो करी कृपा, सावळे सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, हो करी कृपा, उजळ कुलदीपा बोध करी सोपा, येऊनी लवलाही सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. हे सर्व देव एकच आहेत, एकच देव आहे. एक सांगू का, तुम्ही जर माझं बोलणं तुमच्यापर्यंत तुमच्या हृदयात पोचत असेल तर ऐका. मला टाइमपास करायचा नाही, कारण आम्हाला पक्क माहिती आहे कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही, कीर्तन हे आत्मउद्धाराचं साधन आहे, आपल्या स्वतःच्या उद्धाराचं साधन आहे. आपल्याला बरेच लोक कीर्तन पाहायला जातात, बऱ्याच लोक हौशे गौशे नवशे असतात महाराज. हां, कीर्तनामध्ये कोण लोकांना गायन आवडतं, कोण लोकांना विनोद आवडतात, कोणाला मृदंगच आवडतो, कोणाला काहीच नसतं, कीर्तन झाल्यावर फक्त पंगत असते म्हणून जायचं असतं, काही लोकांना झोप येत नाही म्हणून यायचं असतं. पण कीर्तनाला टाइमपास समजू नका, तुम्ही सावध व्हा. जर कोणी कीर्तनाला टाइमपास समजत असेल ना महाराज, कीर्तन सामान्य नाही, कीर्तन करणारा सुद्धा सामान्य नाही आणि कीर्तन ऐकणारा सुद्धा सामान्य नाही. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग होय, अंगहारी रूप होय, अंगहारी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग होय, अंगहारी रूप होय, अंगहारी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय, अंग हरिरूप. म्हणून ही सगळी देव एकच आहेत ना. भगवान पंढरीनाथाचं मंदिर इथे समोर आहे आणि नागेश्वराचं मंदिर इथं समोर आहे. प्रत्येकाचा भाव पंढरीनाथाच्या चरणी असेल असंही नाही आणि प्रत्येकाचा भाव या नागेश्वराच्या चरणी असेल असंही नाही. तरी पण काही लोकांचं असं चाललंय ना महाराज, उभ्या गंधावाले आडव्या गंधावाल्याची बोलत नाहीत. हो, कर्नाटकमध्ये अजून केस चालू आहे, अजून केस चालू आहे. आम्ही UPSCची परीक्षा देत होतो ना, त्यावेळेस ते मीरा बोरवणकरांनी फार गोड आम्हाला सांगितलं होतं. ते क्लासला त्या ठिकाणी आम्हाला आले होते महाराज मोटिवेशन करायला. त्यांनी फार सुंदर सांगितलं, अजूनपर्यंत केस चाललेली. म्हणजे त्यांना सांगायचं होतं समानता, सगळ्या गोष्टी सांगायच्या होत्या. आडव्या गंधावाल्यांचं वेगळंच आणि उभ्या गंधावाल्यांचं वेगळं. पण गंध उभा लावा किंवा आडवा लावा, पण ज्याच्या नावाने गंध लावतो त्याचा गंध असला पाहिजे. नाही कळालं? नाही कळालं? उगं अख्ख्या जगाला दाखवण्याकरता जर गंध लावत असाल तर काय उपयोग आहे महाराज? ज्याच्या नावाचा गंध लावायचा त्याचा गंधच नाही, काय उपयोग आहे त्या गोष्टीचा? या देवांकडे तुम्ही पाहताना वेगळ्या दृष्टीने पाहू नका, दोन्ही सुद्धा एकच आहे. आपण नेहमी अभंग ऐकतो की नाही, हरिहरा भेद नाही नका गुरुवाद, एकमेकाचे हृदयी गोडी साखरेच्या थाई. किती गोड बोलतात. हरिहरा भेद नाही,
इथे थांबायचं बरं का. हरिहरा भेद नाही नका करू वाद असं नाही. हरिहरा भेद नाही म्हणून नका करू वाद. म्हणून तुम्ही वाद करू नका. दोन्ही एकच आहेत. जशी गोडी आणि साखर एकच आहे अगदी तशाच पद्धतीने दोन्ही सारिखे 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 दोन्ही सारिखे 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 दोन्ही सारिखे 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 दोन्ही सारिखे सारिखे. विश्वनाथ विठ्ठल सखी हो विश्वनाथ विठ्ठल सखी विठ्ठल सखी दोन्ही सारिखे 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 दोन्ही सारिखे सारिखे. विठ्ठलनाथ कृष्ण सखे विश्वनाथ विठ्ठल सखे ओ दोन्ही सारिखे 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 दोन्ही सारिखे सारिखे दोन्ही सारिखे सारिखे दोन्ही सारखेच आहेत. दोन्ही सारखे. एवढा दृष्टांत पाहून आता मी पुढे प्रवास करतो. अभंगामध्येच आहे मी, काळजी करू नका. कधी म्हणलं तरी पहिलं चरण येऊ शकतं. पण ऐका, दोन्ही सारखेच आहेत. दोन्ही कसे सारखे आहेत मी दृष्टांत सांगतो. एका घरामध्ये लग्न होतं. ऐका बरं का, पाठातला दृष्टांत आहे. घरामध्ये लग्न होतं. लग्न असताना त्या ठिकाणी मजा अशी झाली. ब्राह्मण काका आले. ब्राह्मण काका आल्यानंतर ब्राह्मण काकांनी छानपैकी पूजा मांडली. पूजा मांडल्यानंतर बाजारामध्ये गणपतीची सुपारी मिळते. आता गणपती मांडायचा आहे. मग गणपती मांडत असताना गणपती कसा मांडावा, काय करावं, कुठे सुपारी विचारायला सुरुवात केली. सुपारी आणा, सुपारी आणा. बरं, लग्न सराईची असतं. लग्न घाई अशी असते महाराज, ज्याला काम सांगितलं त्याला तिकडंच काम मिळालं. त्याला आता माणूसच नाही. आता काय करावं, सुपारीच नाही. सगळी पूजा मांडली. गणपतीचा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सगळं मांडलं. बरं, आता यजमान असा होता महाराज, जो पूजेला बसणार होता तो तळतळ करणार होता. इतका तळतळ करायला लागला तर मला तुम्हाला सापडत नाही, असं नाही तसं नाही. पूजेमध्ये कधी पण बडबड करू नये, तळतळ करू नये. मन भगवंताशी ठेवावं तर पूजा पावन होते. आता काय करावं. ब्राह्मण काका म्हणे, यजमान काळजी करू नका. ब्राह्मण काकाने गुळ होताना गुळ नैवेद्याचा, तो नैवेद्याचा गुळ घेतला. दृष्टांत बारकाईने ऐका, टाइमपास करण्याकरता दृष्टांत सांगत नाही, सर्वांना समजावं या भाषेमध्ये मी बोलतोय. ऐका, गुळ घेतला. गुळ घेऊन गुळ चांगला फोडला. फोडल्यानंतर त्या गुळात थोडंसं पाणी टाकलं आणि त्या गुळाचा गणपती तयार केला. कशाचा? गुळाचा सुंदर गणपती तयार केला. आता गणपती आहे की नाही, आता पूजा सुरू झाली. असं कोणी ब्राह्मण काका करत नाही बरं का, हे फक्त दृष्टांतच सांगतोय. मग सुंदरपैकी गुळाचा गणपती तयार केला. त्याची सगळी पूजा 16 उपचाराने पूजा सुरू झाली. ध्यानापासून आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य काय असेल ती सगळी पूजा सुरू झाली. आणि एवढी पूजा सर्व सुरू झाल्याच्यानंतर त्या 16 उपचारांच्या पूजेमध्ये परत एक उपचार येतो. त्याचं नाव आहे नैवेद्य. काय येतो? नैवेद्य. मग नैवेद्य दाखवला पाहिजे. मग नैवेद्य दाखवण्याकरता काय करावं लागतं? गणपतीला नैवेद्य कशाचा असतो? गुळ आणि खोबऱ्याचा. मोरगाव जवळ आहे ना तुम्हाला, ऐका नाही, म्हणून गणपतीचा दृष्टांत सांगितला. ऐका, मग काय केलं? गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पाहिजे. पण गुळ तर आपण कुठं वापरला ब्राह्मण काकाने? गणपती तयार करायला. आता गणपती आहे पण गुळ नाही. पहिला गुळ होता पण गणपती नव्हता. आता काय करावं? गुळ आणा, लवकर गुळ येईनं. दिवालाही ताटकळत ठेवता येणं. उशीर जास्त व्हायला लागला. 9 वाजायला लागले होते. ऐका ना, 9 वाजायला लागले. आता काय करावं? ब्राह्मण काका म्हणे, काळजी करू नका. ज्या ब्राह्मण काकाने गुळाचा गणपती केला होता का नाही, त्याच ब्राह्मण काकाने त्या गणपतीच्या जवळ हात नेऊन गणपतीच्या ढिरीला बारीक चिमटा घेतला. कशाचा गणपती होता? गुळाचा. बारीक चिमटा घेतला. एवढासा गुळ घेतला, तो खोबऱ्यावर ठेवला, नैवेद्य दाखवला. लग्न झालं कसं झालं मला माहिती नाही. मी नव्हतो. माझा दृष्टांत संपला. सिद्धांताकडे लक्ष द्या. गणपती कशाचा केला? गुळाचा. आणि नैवेद्य कशाचा दाखवला? गुळाचा. पण कोणत्या? त्याच गुळाचा. म्हणजे गुळाचा गणपती आणि त्याच गणपतीचा नैवेद्य झाला. तसं हे दोन जरी दिसत असले तरी दोन्ही सुद्धा एकच आहे. तो महादेव असू द्या किंवा तो परमात्मा पंढरीनाथ असू द्या, दोन्ही एकच आहे. म्हणून कोणत्याही देवाच्या जवळ गेलं, बघा महादेवाला सुद्धा महादेव म्हणतात, हे का नाही? एका जनार्दनी
शिरोमणी महादेव असं एक प्रमाण आहे. आणि तो हा देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव. दोघांचंही एकच आहे, दोन्ही पण सारखेच आहेत ना महाराज, दोन्ही पण सारखे आहेत. दक्षाचं मस्तक ज्यावेळेस त्या ठिकाणी भगवान शिवाने उडवलं, काय कारण होतं उडवण्याचं? दक्ष भगवान विष्णूंना श्रेष्ठ समजायचा आणि शिवाला गौण समजायचा. म्हणून नंतर शिवाने सांगितलं गेलं ना, मस्तक बोकड्याचं बसवल्याच्या नंतर सांगितलं आम्ही दोघं जण एकच आहोत, अशा पद्धतीने वर्णन करून सांगितलं. म्हणून भगवान कोणताही असू द्या, आपल्या अंतरंगामध्ये आपण पहिला देव ठरवून घ्यावा, आपुला तो एक देव करूनही घ्यावा. तेने विन जीवा म्हणजे 33 कोटीतला देव एक आपला करावा असं नाही, जो एकच देव आहे तो आपला त्या ठिकाणी आपण करून घ्यावा. मग जगद्गुरु तुकोबरांच्या अंतरंगामध्ये अशी इच्छा आहे. तुकोबरांना असं वाटतं की आपलं स्वतःचं कल्याण झालं पाहिजे. प्रत्येक जीवाच्या अंतरंगामध्ये इच्छा असली पाहिजे आपलं स्वतःचं कल्याण व्हावं. मग आपल्या कल्याणाची गोष्ट आपण जर त्या ठिकाणी विचार केला तर आपलं कल्याण कशामध्ये आपल्याला माहिती नाही, आपलं हित कशामध्ये आपल्याला माहिती नाही, आपण कशामध्ये त्या ठिकाणी आपलं हित स्वतःचं सामावलेलं आहे आपल्याला माहिती नाही. आपलं हित जाणणारे फक्त दोनच आहेत, एक परमात्मा पंढरीनाथ आहे आणि दुसरं त्या ठिकाणी साधू संत आहेत. दोनही बाजूने त्या ठिकाणी विचार करा. महादेवाला दोनही बाजूने पाहता येतं, महादेवाला भगवंत रूपानेही पाहता येतं आणि महादेवाला त्या ठिकाणी संत रूपाने सुद्धा पाहता येतं महाराज. म्हणून आपल्या अंतरंगामध्ये असलेला जो भाव आहे तो अंतरंगातला भाव त्या ठिकाणी भगवान महादेवाच्या समोर जगद्गुरु तुकोबरा प्रगट करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. काय धर्मनीत काय धर्मनेत
तुम्हा शिकवावे हित. तुम्हाला धर्म नीती तुम्हाला काय शिकवावं, माझं हित कशात आहे, तुम्हाला काय शिकवावं. असं आहे, आपल्या अंतःकरण जर आपल्याला प्रगट करायचं असलं ना महाराज, एक लक्षात ठेवा, आपलं अंतःकरण कधीच कोणाच्या समोर प्रगट करू नका. तुम्ही ऐकताय ना सर्वजण, आपलं अंतःकरण कधीच कोणाच्या समोर प्रगट करू नका. दोन गोष्टी घडतील त्याने. एक, जर आपण आपलं अंतःकरण एखाद्याच्या समोर प्रगट केलं आणि ते जर एखाद्याला जर नाही कळालं तर सांगूनसुद्धा काही उपयोग होणार नाही. एक, आणि आपलं अंतःकरण जर दुसऱ्याच्या समोर जर प्रगट केलं तर तो त्या ठिकाणी आपल्याच बोलणं रडून रडून ऐकन, पण आपण गेल्यानंतर जगाच्या समोर हसून हसून सांगाल. म्हणून आपलं जर अंतःकरण जर प्रगट करायचं असेल ना तर कोणाच्या समोर करू नका, भगवंताच्या समोर करा. भगवंताच्या समोर. तुम्हाला एक सांगू का, मला असं वाटतं याच्या त्याच्याशी बोलण्यामध्ये वेळ लावण्यापेक्षा जर आपल्याला आपलं हित व्हावं, आपल्याला आपलं कल्याण व्हावं वाटतं ना, याच्या त्याच्याजवळ जाण्यापेक्षा दररोज संध्याकाळी भगवंताशी बोलत चला. तुमचा जो आराध्य देव असेल तो कुणी असो, तो एकच आहे, एवढं लक्षात ठेवा. मगाशी दृष्टांत दिला मी, तो एकच आहे. त्याच्या समोर बोला, देवाशी बोला, देवाशी बोला. एक सूत्र सांगून जातो, सूत्र पक्क प्रत्येकाने लक्षात ठेवायचं. प्रत्येकाने ज्या वेळेला तुम्ही एकांतात असताना त्यावेळेस तुम्ही भगवंताशी बोला. तुम्ही ऐकताय ना सर्वजण, ज्या वेळेला तुम्ही एकांतात असाल त्यावेळेस भगवंताशी बोला, आणि ज्यावेळेस तुम्ही लोकांतात असाल त्यावेळेस भगवंताविषयी बोला. एकांतात देवाशी बोलावं आणि लोकांतामध्ये त्या ठिकाणी देवाविषयी बोलावं. देवाविषयी त्या ठिकाणी बोलत राहावं आणि देवाशी बोलावं. देवाशी बोलण्याचा पर्वकाळ कोणता माहिती आहे? रात्रीचा पर्वकाळ आहे. रात्रीचा पर्वकाळ आहे. हे आम्ही नेहमी करतोय म्हणून तुमच्या समोर आम्ही सांगतोय. देवाशी बोलत असताना त्या ठिकाणी रात्रीचं बोलावं. घरातले सगळे लोक झोपी जाऊन द्यावेत. ऐका तुम्ही सर्वजण, घरातले सगळे लोक झोपले, सगळ्या लाईटी बंद झाल्या की आपल्या देवघराच्या जवळ जावं. सुंदर असणारा तुपाचा दिवा. आता मी सुद्धा प्रदीप मिश्रासारखं थोडं थोडं सांगायला लागलो. हां, पण हे महत्त्वाचं आहे ना. ऐका, संतांचं कळत नाही, दुर्दैव आहे. असो, ज्ञानोबराय तुकोबरायांनी बऱ्याच वर्षापूर्वी या गोष्टी लिहून ठेवल्या, पण असो, मौज अशी आहे. सगळे लोक झोपले की साजूक तुपाचा दिवा लावायचा, सगळ्या लाईटी बंद करायच्या आणि त्या प्रकाशामध्ये देवाकडे पाहायचं. आणि आज सकाळी उठल्यापासून आत्तापर्यंत आपण जे काय केलं ना ते सगळं देवाच्या समोर सांगायचं. आपल्याकडून चूक घडलेली असली तरी देवाला, बरोबरचं असलं तरी देवाला, कोणाची भांडलो असलो तरी देवाला सांगायचं, कोणाला शिव्या दिल्या असल्या तरी सांगायच्या, काय दिल्या तेही सांगायच्या. देवाला कळत नाही असं नाही महाराज. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. देवाच्या मंदिरात जातो ना, देवाला लगेच कळतं की कोण कसा आहे कोण कसा आहे. पण तरीसुद्धा देवाला वाटतं की आपलं बोललं पाहिजे, कोणीतरी मला त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. हा मनामध्ये विचार देवाचा असतो महाराज, देवाचा असतो. म्हणून आपण काय करावं, आपलं अंतःकरण प्रगट करावं. जगद्गुरु तुकोबरायांनी अंतःकरण प्रगट केलं कोणाच्या समोर? या महादेवाच्या समोर. कारण त्यांना माहिती आहे परमात्मा पंढरीनाथ आणि महादेव दुसरे कोणी वेगळे नाहीत, दोन्ही एकच आहे, दोन्ही एकच आहे. हा त्यांच्या मनामधला त्या ठिकाणी भाव आहे महाराज. आणि म्हणून त्यांनी सांगितलं तुम्हाला काय शिकवायला पाहिजे, तुम्हाला धर्म काय शिकवायला पाहिजे का, तुम्हाला नीती शिकवायला पाहिजे का? अहो माझं हित कशामध्ये, तुम्हाला कशाला शिकवायला पाहिजे? उलट माझी ये मनीचा जाणून या भाव, तो करे उपाव गुरु राहो. माझ्या मनातला भाव जाणून त्या ठिकाणी तुम्ही करा ना, उचित ते करा. भाव जाणून खरा जो माझा भाव आहे तो जाणून त्या ठिकाणी करा ना. तुम्हाला कशाला धर्मनीती त्या ठिकाणी शिकवायला पाहिजे? अहो तुमची व्याप्ती एवढी आहे, तुम्ही एवढे मोठे आहात की तुम्ही स्वतः हे जे संपूर्ण ब्रह्मांड आहे एका क्षणार्धामध्ये निर्माण करता. संपूर्ण ब्रह्मांड एका क्षणामध्ये निर्माण करता आणि संपूर्ण ब्रह्मांड एका क्षणार्धात निर्माण केलेलं ब्रह्मांड पुनश्च ते ब्रह्मांड नष्ट करण्याचं सामर्थ्य सुद्धा तुमच्यामध्ये म्हणून सांगतात अवघी रचियेली हेळा नाम क्षणात. सर्व त्या ठिकाणी तुम्ही काय केलं, एका क्षणामध्ये सर्व ब्रह्मांड निर्माण केलं. लीला ब्रह्मांड सगळं तुम्ही क्षणात निर्माण करता, क्षणात त्या ठिकाणी घालवता. देवाला जर ठरवलं ना देवाने हे सगळं नष्ट करायचं तर नक्की नष्ट होणार आहे महाराज, नक्की. त्याने फक्त ठरवलं पाहिजे की बस आता हे संपूर्ण जगत बंद करून टाकायचं. बरेच लोक म्हणतात जग बुडायला लागलं. जग लवकर नाही बुडायचं महाराज, काळजी करू नका.
जग लवकर बुडायचं नाही, कारण कलियुगाचे वर्ष सांगितले 4,32,000 वर्ष कलियुगाचं आयुष्य आहे. 4,32,000 वर्षाचं त्याचं आयुष्य आहे. मग एवढं 4,32,000 वर्षाचं त्याचं आयुष्य असताना आत्ताशी तर कुठं सुरुवात झालेली आहे. आत्ताशीच ते संकल्प करताना भूदेव म्हणत असतात कलियुगे कली प्रथम चरण आहे. आत्ताशीच कलियुगाचा पहिला चरण सुरू झाला आहे. कली केव्हा संपन्न माहिती आहे का? ज्यावेळेस हरभऱ्याच्या झाडाखाली माणूस विश्रांतीला येईन ना त्यावेळेला कली संपायची चिन्ह सुरू होतील. मग विचार करा, हरभऱ्याचं झाड केवढं, बरोबर ना? का हरभऱ्याचं झाड केवढं? तुमच्याकडे कसं आहे? छोटं असतं महाराज. हरभऱ्याच्या झाडाखाली माणूस विश्रांतीला आला की कलियुगाची संपता, कलियुग संपणार आहे. पण हे परमात्मा सर्व निर्माण तोच करतो ना. हृदयापासून सकळ, दयापासून सकळ, दयापासून सकळ, दयापासून सकळ, मही मंडळ हे झाले, मही मंडळ हे झाले, तोय पंढरी ताराना, तोय पंढरी ताराना, मही मंडळ हे झाले, मही मंडळ हे झाले, तोय पंढरी ताराना, तोय पंढरी ताराना. जयापासून सकळ हे सर्व त्याने निर्माण केलं. नुसता ब्रह्म नाही, नुसता ब्रह्मतत्व नाही, तिथे एक ढालगज निर्माण झाले. त्या मायेने सुद्धा या गोष्टी सगळ्या केल्या. असं विचार भरपूर आहे. हे सर्व निर्माण केलं कुणी केलं? परमात्म्याने केलं. परमात्म्याने केलं. त्याला सगळं काही करता येतं महाराज. प्रसवला विश्वतोचे सर्व होय जाणता, प्रसवला तो प्रसवला, त्याच्यापासून सगळं झालं, त्याच्यापासून सगळं झालं. म्हणून देवा अवघे रचिली हिळा, लीला ब्रह्मांड सकळा, सगळं तू निर्माण केलंस ना. मग माझं मनही तूच निर्माण केलं. माझ्या मनामध्ये निर्माण झालेला माझ्या नीतीचा भाव, माझ्या हिताचा भाव जो माझ्यामध्ये निर्माण झाला तो तूच निर्माण केला. मग तू जर निर्माण केला असेल तर, तू जर निर्माण केला असेल ना, मला वाटतं देवा ते हे तूच निर्माण केलं, हे तूच करू शकतोस. तू सोडून दुसरं कोणीच करू शकत नाही. कारण नाव महादेव, तुझं नाम काय आहे? नाम महादेव, तेथे निवडला भाव. अरे तुझ्या नावातच महादेव आहे. महा म्हणजे मोठा आणि तू देव आहे. तू सामान्य नाही. देव नावाच्या धातूपासून देव शब्द तयार झाला. देवदेव म्हणजे काय? जो सर्वांना सर्व काही देतो त्याला देव म्हणा. ज्याच्याजवळ दिव्यता आहे त्याला देव म्हणा, त्याला देव म्हणा. तू सामान्य नाहीस, तू सर्व करणारा तूच आहेस. म्हणून देवा माझ्या अंतरंगामध्ये इच्छा आहे. मग तू का म्हणे वेळे, तू का म्हणे वेळे माझे तुम्हा का न कळे? माझं तुम्हाला का कळत नाही? माझ्या अंतरंगात काय भाव येतो, माझ्या अंतरंगात काय चाललंय हे तुम्हाला का कळत नाही? मी माझं संपूर्ण असणारं जे जीवन आहे हे तुमच्यासमोर आहे. तुम्हाला सर्व काही माहिती आहे ना. मग तुम्हाला जर सर्व माहिती असेल तर फक्त एकच करा, एकच करा की तुम्ही माझ्यावर त्या ठिकाणी कृपा करा. तुम्हाला जास्त काय सांगायची गरज आहे? अवघे रचिली हिळा, लीला ब्रह्मांड सकळा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. टाळी वाजवा, टाळी टाळी, हात खाली ठेवून टाळी वाजवा. विठोबा
विठोबा रखुमाये रखुमाई विठोबा रखुमाये रखुमाई रखुमाई काय धर्म नीत काय धर्म नीत काय धर्मनीता काय धर्मनीता तुम्हासी कवा विहित तुम्हासी कवा विहित अवघिरचेलेरा अवघिरचेलेरा तुम्हासी शिकवा विहित तुम्हा शिकवा विहित अवघिरचेलेरा लीला ब्रह्मांड सकला लीला ब्रह्मांड सकला काय रचिलेला काय रचिलेला लीला ब्रह्मांड सकळ लीला ब्रह्मांड सकळा अवघिरचेलेरा अवघिरचेलेला रचिलेला रचिलेला काय धर्मनेत तुम्हा शिकवावे हेत अवघी रचियेली हेळा लीला ब्रह्मांड सकळा. अभंगावर अत्यंत आपण थोडंसं बोललो, विचार अभंगाचा केला. आज महाशिवरात्रीची पर्वणी आहे. महाशिवरात्रीच्या पर्वणीच्या दिवशी आपण सर्वजण जमलेलो आहोत. प्रत्येकाच्या मनामध्ये असतं की जो प्रसंग आहे त्या प्रसंगाला अनुसरून थोडंसं काही चिंतन त्या ठिकाणी कीर्तनकार महाराजांच्या माध्यमातून ऐकावं. परवा दिवशीच्या कीर्तनामध्ये आपण त्या ठिकाणी गुरुद्रोह भिल्लाची कथा सर्वांनी श्रवण केली. ती कथा आता मला परत सांगायची नाही. संयोजकांनी पण सांगितलं तुम्ही सांगू नका, दुसरं काहीतरी तुम्ही सांगा, दुसरं काहीतरी सांगा. मग आता दुसरं काहीतरी त्या ठिकाणी सांगायचं म्हणल्यानंतर बऱ्याचशा कथा आहेत महाराज. हे आपण भगवान शिवाला शिवलिंग रूपामध्ये पाहतो. त्याचं कारण त्या दिवशी महाशिवरात्रीचा दिवसाचं कारण आहे. पहिली मूर्तीपूजा भगवान शिवाची घडायची, पण मूर्तीपूजा भगवान शिवाची घडत असताना ज्यावेळेस भगवान शिव शिवलिंगामध्ये स्थापित झाले त्याच्यानंतर मात्र त्या ठिकाणी भगवान शिवाची मूर्ती घरातसुद्धा नसावी. ऐका, भगवान शिवाचा फोटोसुद्धा घरामध्ये नसावा, हे महत्त्वाचं आहे. शिवलिंग सोडून बाकी नसावा. का बरं भगवान शिव शिवलिंगामध्ये स्थापित झाले याचं कारण आहे. असं आहे, बरीचशी पुराणांमध्ये बरीचशी वेगळ्या पद्धतीतली कथा सांगितली जाते. त्याच्यातली एक कथा सांगतो. झालं असं, दारुका नावाचं वन होतं. दारुका वन, शिवरात्रीचं वर्णन करतोय मी. दारुका वन होतं आणि या दारुका वनामध्ये त्या ठिकाणी असंख्य ऋषी भगवान शिवाची आराधना करायचे. त्यांनी रुद्रयागाचं त्या ठिकाणी अनुष्ठान मांडलं होतं महाराज. आणि रुद्रयागाचं अनुष्ठान मांडल्याच्या नंतर यज्ञ समाप्तीला, म्हणजे यज्ञ सांगता संध्याकाळची वेळ झाली, दुपारची वेळ झाली की यज्ञ थांबला जायचा. मग काय केलं, दुपारची वेळ झाल्यानंतर यज्ञ थांबला गेला. काय प्रसाद घ्यायचा तो प्रसाद घेतला, थोडीशी विश्रांती केली आणि ही जी सगळी ब्राह्मण मंडळी आहेत, ही ऋषी मंडळी आहेत, ही जंगलामध्ये समिधा आणण्याकरता गेली. फक्त ब्राह्मणांच्या स्त्रिया त्या दारुका वनाच्या त्या जंगलामध्ये आश्रम करून तिथे फक्त त्या राहिल्या. आता हे समिधा आणण्याकरता गेले. भगवंत परीक्षा पाहत असतो. भगवान कधी कशी कोणाची परीक्षा पाहिजे हे सांगता येत नाही. असं आहे, भगवंताने परीक्षा पाहिलीच पाहिजे. भगवंताचा स्वभाव असा आहे की भगवंताने परीक्षा पाहिलीच पाहिजे आणि आपला नियम असा आहे की आपण परीक्षेला बसलं पाहिजे. एक सांगू का, परमार्थिक क्षेत्रामध्ये परीक्षा पाहणाराही तोच असतो आणि परीक्षा घेणाराही तोच असतो. त्याच्याच कृपेने आपण परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो, फक्त त्याच्याविषयीचा भाव असला पाहिजे. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निष्ठावंत भाव. ज्यांची परीक्षा पाहायला सुरुवात केली, बरं यांची परीक्षा पाहत होता. परीक्षा पाहत असताना मौज अशी झाली, भगवान शिवाने विवस्त्र अवतार धारण केला, दिगंबर, म्हणजे अंगावर एक प्रकारचं सुद्धा वस्त्र नाही. तुम्ही पुराणांमध्ये बघा, मी काय माझ्या मनचं सांगत नाही. आणि मग विवस्त्र अवस्थेमध्ये भगवान शिवजी हातामध्ये त्या ठिकाणी शिष्ण म्हणजे लिंग घेऊन हातामध्ये तिथे थांबले गेले. गंमत अशी झाली, भगवान शिवाचं ते रूप पाहिल्यानंतर त्या ज्या असणाऱ्या स्त्रिया होत्या त्या स्त्रिया सर्व कामुक झाल्या गेल्या
आणि तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी हे ऋषीमुनी सगळेजण समिधा घेऊन आले आणि त्यांनी पाहिलं, हा कोण आहे असा विराट पुरुष आहे की जो त्या ठिकाणी एवढा विचित्र प्रकार करतोय, चुकीचा प्रकार करतोय, आमच्या स्त्रियांना त्या ठिकाणी वेड लावतोय. मग त्याला शाप दिला पाहिजे हे ऋषींच्या लक्षात आलं. मग ऋषींनी त्या ठिकाणी शाप देण्याकरता कमंडलूतलं पाणी हातात घेतलं आणि त्या नग्न असणाऱ्या पुरुषाच्या अंगावर फेकलं. जा म्हणे, तुझं ते शिष्ण त्या ठिकाणी ते लिंग तुझं गळून पडेल. ते झालं महाराज. खाली पडलं आणि ते त्या ठिकाणी गळून पडून दाहकता पसरायला लागलं. सगळीकडं दाहकता पसरायला लागला. आता काय करावं कळे ना, हा कोण पुरुष आहे काय आहे काही कळे ना. देवाला ओळखायची नजर नव्हती ना. हाकार पृथ्वीवर माजला गेला. नारदजी तिथं आले. नारद म्हणे, अरे तुम्ही हे केलं ते चुकीचं केलं, हे चुकीचं केलं. तो भगवान शिव आहे, तुमची परीक्षा पाहण्याकरता आला होता आणि तुम्ही त्यालाच शाप दिला. आता काय करावं. मग बोलायला सुरुवात केली. आम्ही सांगा ना भगवान शिवाचा क्रोध कसा शांत करावा. काळजी करू नका म्हणा. शिवाला शांत करायचा संत शक्तीची आवश्यकता आहे. कारण जिथे शिव असतो तिथे शक्तीसुद्धा शिवाची वास्तव्य करत असते. तुम्ही बघा, दगड असतो, दगड असतो की नाही. तुम्ही ऐकताय ना, सर्वजण ऐकताय ना. रात्रीचे 12 वाजले तर BP नाही वाढायचा ना कोणाचा, नक्की ना. ज्याचा वाढणार नाही त्याने हात वर करा बरं, म्हणजे तुमचा वाढणार आहे. ऐका, नाही जास्त वेळ घेत, मला दुसरं कीर्तन आहे सकाळपासून, ऐका. मग तुम्ही भगवान शिवाचा अपराध केला, तुम्ही शक्तीला आमंत्रित करा. जिथे शिव असतो तिथं शक्ती असते. मी सांगत होतो दगड असतो ना, दगडामध्ये सुद्धा परमात्म्याचं तत्व आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला परमात्मा आहे. आणि दगडामध्ये शक्ती सुद्धा आहे. कारण एवढासा दगड उचलण्याकरता गरज कशाची लागते हो, शक्तीची लागते, शक्तीची. आणि हे दोघं जण असेल तरच सगळं घडतं, नाही तर घडत नाही. ऐशी इये निरुपाधिके जगाची जे जनिके, ते वंदिली मिया मुळिके देव देवे. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असनीची जे. जिथं शिव असतो तिथं शिवाची शक्ती असतेच. कारण ज्या वेळेला भगवान जो अवतार धारण करेल, भगवान शिवाने अवतार धारण केला का भगवती तोच अवतार धारण करते. तो भव झाला की ती भवानी होते, तो मृड झाला की तो मृळानी होते, तो शिव झाला की ती पार्वती होते. अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रत्येक वेळी अवतार धारण करते. पार्वतीची उपासना करा, भगवतीला बोलवा. भगवतीला बोलवा म्हणल्यानंतर बोलवायला सुरुवात केली. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. बोलवलं गेलं भगवान भगवतीला. चंडी कलशाची स्थापना केली, शक्ती आली. ते जे शक्तीने त्या ठिकाणी म्हणजे भगवतीने, नाम पार्वतीने बाणाचा आकार त्या ठिकाणी धारण केला. आणि बाणाचा आकार धारण केला, तो जो असा बाण दिसतो की नाही, असा ती जलधारा दिसते की नाही, ती खाली पार्वती आहे. आणि त्याच्यामध्ये ते शिवाचं शिवलिंग स्थापित झालं. म्हणून तेव्हापासून भगवान शिव शिवलिंग स्थापित झाले. त्या दिवशी सोमवारच्या दिवसाची निर्मिती झाली एक, आणि त्या दिवशी सोमवारच्या दिवसाची निर्मिती होऊन ते ज्या तिथीला झालं ती महाशिवरात्रीची तिथी. म्हणून आज महाशिवरात्री साजरी करतात. एक विचार. म्हणून भगवान शिवाचं दर्शन घेत असताना तुम्ही कसं दर्शन घेता सगळेजण. काही लोक इकडे जर तोंड करतात, हे का नाही, पश्चिमेकडे, बरोबर. ही पूर्व दिशा आहे, ही पूर्व आहे, ही पश्चिम आहे, बरोबर ना. म्हणजे माझ्या दिशा अजून व्यवस्थित लक्षात आहेत. ऐका, ही पूर्व दिशा आहे, ही पश्चिम दिशा आहे. काही लोक पूर्वेकडे तोंड करतात, मग भगवान शिवाचं दर्शन घेतात. काही लोक पश्चिमेकडून पूर्वेकडे तोंड करतात, म्हणजे पश्चिमेकडे पाठ करतात. ऐका, तुमचं ग्रामदैवत आहे ना, आपल्या ग्रामदैवताचं दर्शन आपण कसं घेतलं पाहिजे हे आपल्याला कळालं पाहिजे. कळायला माहिती असेल कदाचित, माहिती नाही, पण इथे माझं सांगणं माझं कर्तव्य आहे. भगवान महादेवाच्या दर्शनाला जात असताना शिव हे योगी आहेत. आणि योगाच्या 8 अंग वर्णन केले आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. इथपर्यंत हे वर्णन केलं की नाही. म्हणजे पहिल्यांदा म्हणजे शिवाच्या मंदिराला पहिल्या 10 पायऱ्या असायच्या. 10 पायऱ्या कशा असायच्या पहा. पहिल्या 5 पायऱ्या म्हणजे 5 प्रकारचे यम. आता ते सांगायला वेळ नाही माझ्याकडे, बघा नंतर कधीतरी तुम्ही ग्रंथात चिंतन करा. मी म्हणणार नाही मी पुढच्या वर्षी सांगण्याचा प्रयत्न करत नाही. ऐका, पहिल्या 5 पायऱ्या ज्या आहेत ते पहिले 5 यम आहेत.
पुढच्या 5 पायऱ्या म्हणजे 5 नियम आहेत, यम नियम. मग त्याच्यानंतर पुढे आला नंदी. नंदी येतो की नाही, यम नियम. यम नियमानंतर 3रं योगाचं अंग सांगितलं आसन. नंदी हा आसन आहे. नंदी काय आहे, आसन आहे. मग महादेवाच्या मंदिरात डायरेक्ट जायचं नाही. मग काय करायचं, जो नंदी असतो ना नंदी, त्या नंदीच्या शिंगावर अंगठा आणि हे 2 बोट असे ठेवायचे. तुम्ही दिसतंय ना तुम्हा सगळ्यांना, असं ठेवायचं. त्याचं वृषण म्हणजे मलमूत्र विसर्जनाची जागा, म्हणजे मलविसर्जनाची जागा आहे, तिथे असा हात लावायचा आणि हात लावून त्या ठिकाणी त्या असणाऱ्या 2 चिंगाच्या माध्यमातून शिवाचं दर्शन त्या ठिकाणी आपण करायचं. वृषणाला हात का लावायचा, देवा माझासुद्धा काम मला त्रास देतो ना, कामारे कोतवालयाने नागविले बहुता, माझं काम आवरण्याकरता नंदीला विनंती करावी की मी हे करायचं. म्हणून नंदी हे आसन झालं. पुढे आलं यम नियम आसन प्राणायाम. प्राणायामामध्ये कासव हे प्राणायामाचं प्रतीक आहे, प्राणायाम. पुढे गेल्यानंतर गणपती असतो. गणपती असतो का नाही मंदिराच्या वर, तो जो गणपती आहे तो प्रत्याहार आहे. तो प्रत्याहार आहे. आतमध्ये गेल्याच्या नंतर प्रत्याहार. पुढे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी घंटा असते की नाही वाजवायची, घंटा ती धारणा आहे. त्याच्यानंतर पुढे गेल्याच्या नंतर ती जी असणारी पार्वती माता जी पूर्वेला असते की नाही, ती ध्यान आहे. आणि समोर असणारा शिव म्हणजे समाधी आहे, समोर असलेला शिव. म्हणून शिवाचं दर्शन घेताना कसं घ्याल, पहिल्यांदा पायऱ्या चढून गेल्याच्या नंतर नंदीला असा स्पर्श करून वृषणाने शिवलिंग पाहावं. आपलं जे दुःख आहे ते नंदीच्या कानात सांगावं, शिवमहापुराणामध्ये आलेलं आहे. मग पुढे चालावं. पुढे गेल्याच्या नंतर बघा, पूर्वेकडं तोंड करून दर्शन घ्यायचं नाही. का माहिती आहे, मागे पार्वती असते, पार्वतीकडे पाठवते. मग काय करा, पश्चिमेकडे तोंड करा. अरे पण मागं नंदी असतो म्हणून नंदीकडे पाठवते. मग काय होतं, हे दोघांनी रुसू नये म्हणून उत्तरेकडं तोंड करावं. ही दिशा उत्तर आहे का नाही, ती जलधारा जी वर्णन केली ती उत्तरेकडे आहे. म्हणून उत्तरेकडं तोंड करावं. उत्तरेकडं तोंड करून नतमस्तक व्हावं. बम 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 असा आवाज करावा. का करावा, उत्तरेकडं तोंड करावं. उत्तरेकडे तोंड करून दर्शन घ्यावं. बम 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 का करावं, दक्ष प्रजापतीला भगवान शिवाने ज्यावेळेस म्हणजे वीरभद्राने मस्तकाचं छेदन केलं त्यावेळेस त्याला कोणतं मस्तक बसवलं होतं, अजपुत्राचं, बरोबर, बोकडाचं. त्याला बसवलं आणि त्याला बसवल्याच्या नंतर ते ब्याब्या ब्याब्या करायला लागलं की नाही, देवाला फार आनंद झाला. बोलायला लागलं, स्तुती करत होतं पण ब्याब्या करत होतं. मग ब्याब्या करत होतं की नाही, मग असं बम 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 करावं, असं करावं. भगवान शिव प्रसन्न होतात. 5 वेळेस टाळी वाजवावी. किती वेळा, महादेवाच्या मंदिरात गेल्यावर 5 वेळा. हे पंडित मिश्रा तुम्हाला सांगणार नाही, हे फक्त प्रेमानंद शास्त्री सांगतोय आता. हे लक्षात ठेवा. मी का सांगतो, 5 वेळेस टाळी वाजवावी, कारण भगवान शिव हा पंचाग्नी आहे आणि तो पंचमुख आहे. किती मुख आहे देवाला, 5 प्रकारचे त्याचे मुख आहेत. ऐका, म्हणून 5 वेळेस टाळी वाजवावी, त्याला नमस्कार करावा. अशा पद्धतीतलं शिवाचं दर्शन आहे. म्हणून शिवरात्रीचा हा एक महिमा वर्णन करून सांगितला जातो. एवढा शिवरात्रीचा महिमा नाही, अजून एक शिवरात्रीचा महिमा आहे महाराज. तो या लोकामध्ये झालेला आहे. कोणता झाला, हरी फिराविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवाची दूध प्याला, नामदेवाची दूध प्याला, नामदेवाची दूध प्याला, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवाची दूध प्याला, नामदेवाची दूध प्याला, नामदेवाची दूध प्याला. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्या. बोधेबाबांच्या चाली देऊळ फिरवलं गेलं नामदेवरायांनी. ते ज्या दिवशी फिरवलं ती शिवरात्रीचा दिवस आहे. अजून शिवरात्रीचं एक महात्म्य सांगतो आणि सेवेला विराम देतो. ऐका, आजच्या दिवशीच भगवान शिव पार्वतीचा विवाह झालेला आहे. थोडक्यात लग्न पाहूया, जास्त हे पाहायचं नाही. झालं असं, सतीने दक्ष यज्ञामध्ये ज्यावेळेस त्या ठिकाणी उडी मारली, दक्ष यज्ञामध्ये
ऐकताय ना तुम्ही सर्वजण. दक्ष यज्ञामध्ये उडी मारल्याचा परिणाम झाला. भगवान शिवाला कळालं. सतीचं जळतं शरीर घेऊन शिवजी चालायला लागले. आता ते प्रलयंकारी भगवान शिवेत म्हणून काय करावं, तर मग भगवान विष्णूने सतीच्या शरीराची छोटी छोटी तुकडे केली. महाराज तुकडे केली. ते शरीर सतीचे अवयव ज्या ज्या ठिकाणी पडले तिथे सतीचे शक्तिपीठ स्थापन झाले. आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत. आपल्या सर्वांना त्याची नावं माहिती आहेत. असो, ती 51 शक्तिपीठं मानली जातात. देवी भागवतामध्ये 108 शक्तिपीठं मानली जातात. ऐका, बऱ्याच दीर्घकाळ भगवान शिवाची समाधी झाली. मग इकडे हिमालय नावाचा राजा आणि त्याची पत्नी आहे जिचं नाव आहे मैना. हिच्या उदरी प्रत्यक्ष तीच सती, ती भगवती त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी प्रगट झाली. कोणाच्या रूपामध्ये? पार्वतीच्या रूपामध्ये. वास्तविकता कन्या प्रगट झाल्याच्या नंतर तिचं नामकरण करायचं होतं ना. हिमालयाच्या पोटी झाली, पर्वताच्या पोटी आली म्हणून तिचं नाव पार्वती असं ठेवलं गेलं. एक. दुसरं जी मैना होती म्हणजे तिची आई होती, तिने तिचं नाव ठेवलं उमा असा शब्द ठेवला. उमा म्हणजे काय? उ म्हणजे तप, मा म्हणजे नको. तप करू नको असा त्याचा अर्थ आहे. कारण तिला माहिती होतं ही पुढं तप करणार. पण पार्वती माता अशी होती ना महाराज, हळूहळू मोठी व्हायला लागली. आणि मोठी व्हायला लागल्यानंतर भगवान शिवाचं ध्यान करायची, बाकी काही करत नव्हती. भगवान शिवाचं ध्यान. आणि असं आहे, जसा देव तसे देवाचे भक्त असतात बरं का. तुम्हाला कळतंय ना माझं बोलणं? देव जसा ना तसेच देवाचे भक्त राहत असतात. बालाजीचे भक्त अत्यंत श्रीमंत महाराज. ते हातामध्ये अंगठ्या बिंगठ्या घालतील, ते सोनं बिनं नाणं अंगावर घालतील, कारण ते बालाजीचे भक्त आहेत. पांडुरंगाचे भक्त गळ्यामध्ये माळ घालतील. भगवान शिवाचे भक्त भस्म लावतील काय, रुद्राक्षाच्या माळा घालतील काय, आपल्या देवासारखं त्या ठिकाणी ते राहतात. ऐका, मौज अशी झाली की हळूहळू मोठी व्हायला लागली. आणि तिला भगवान शिवच आवडायचे, कारण शिवाचीच होती. शिवच त्या ठिकाणी आवडायचे. आता हळूहळू मोठी झाल्याच्या नंतर तिला तपश्चर्याला जायचं होतं. सांगितलं मैना म्हणे अजिबात तपश्चर्याला जायचं नाही. त्याच दिवशी रात्री हिमालय राजाला आणि पार्वती मातेला दोघांना एकत्रित एकच स्वप्न पडलं. सप्तऋषी आले. पार्वती त्या ठिकाणी महादेवाची पूजा करते. भगवान विष्णूने त्या ठिकाणी सप्तऋषींना पाठवलं. कशाकरता पाठवलं म्हणे? तिची परीक्षा पाहण्याकरता. पार्वती परीक्षेमध्ये पास झाली आणि हिमालय राजाने पार्वतीचा हात भगवान शिवाच्या हातात दिला. सकाळी उठून पार्वती माता हे स्वप्न स्वतःच्या वडिलांना हिमालय राजाला सांगते आणि हिमालय राजासुद्धा हेच मला स्वप्न पडलं असं सांगतोय. मग पार्वती मातेने त्या ठिकाणी प्रदोषाचं व्रत केलं. व्रत केल्यानंतर अगदी स्वप्नासारखंच झालं महाराज. ते देवांचं पडलेलं स्वप्न ती काय आपल्या स्वप्नासारखं नव्हतं. आपलं जागेपणे पाहतो तेच स्वप्नात येतं. आपण कधी देवाविषयीचा विचार करत नाही म्हणून देव आपल्या अजूनही स्वप्नात येत नाही, अजिबात येत नाही, येऊ पण शकत नाही, कारण त्याच्याविषयीचं आपण चिंतन करतच नाही म्हणून येत नाही. ऐका, मग काय झालं? सप्त ऋषींनी परीक्षा पाहिली. भगवान भोलेनाथांपर्यंत सांगितलं, बरं आता पार्वतीचा विवाह भगवान शंकराबरोबर करून द्या हे नारदांनी सांगितलं. सगळ्यात मोठी मध्यस्थी नारदांची होती. काय होतं माहिती आहे का? एक राक्षस होता. राक्षस, ऐका ना, त्या राक्षसाला त्या ठिकाणी मारायचं होतं. आणि भगवान शिव पार्वतीच्याच असणाऱ्या संतती, त्यांची जी संतती आहे म्हणजे कार्तिक स्वामी मारणारे, म्हणून तर एवढी धावपळ सगळ्यांची चालली होती. मग आता परीक्षा पाहिली, सगळं झालं. नारदाने सांगितलं हिमालय राजा लग्नाला तयार झालाय, तुम्ही लग्नाला तयार व्हा. आता लग्नाला तयार झाले. बरं, लग्नाला तयार झाल्यानंतर लग्न काही सामान्य नाही महाराज, देवाचं लग्न आहे. किती लोक होते? भरपूर होते. पण देवाची वऱ्हाडी सुद्धा होते. भूते वेताळ नाचते हर्षयुक्त उमापते, भूते होते. बरं, ते भूत असे तसे नव्हते. आत्ताच्या लग्नात नाचणारे भूत परवडले. हा, ते निदान जरा अवयवाने व्यवस्थिशीर तरी असतात. पण देवाचे नाचणारे भूत तुम्ही जर तुलसी रामायण वाचाल तर तुमच्या लक्षात येईल. काहींना एक डोळा तर काहींना एकच पाय, काही तर वेगळे दिसायला, काहींचं फक्त धड तर मुंडकच नाही, काहींचं फक्त मुंडकं तर धडत नाही, असे भूत होते महाराज. भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. देव सुद्धा हर्षयुक्त होता. वृषभावर त्या ठिकाणी नंदीवर स्वार झाले, निघाले. नंदीवर स्वार होऊन निघाल्याच्या नंतर देवाचा शृंगार सुद्धा सापाच्याच माळीचा केला. गळ्यात सुद्धा छोटे छोटे साप, हातावर सुद्धा रंगबेरंगी साप. सापाचे बरेच जाती आहेत की नाही, सगळ्या सर्पाचं आविष्टन केलं आणि देव निघाले.
आले महाराज हिमालयाच्या नगरीपर्यंत आले. हिमालयाच्या नगरीपर्यंत बरोबर 9:09 झाला होता. बरोबर हिमालयाच्या नगरीपर्यंत आले. आता हिमालयाच्या नगरीपर्यंत आल्यानंतर इतका आनंद झाला. मग आता नवरदेव आल्यानंतर त्याची पूजा करायची असते. नवरीच्या आईने जावं, नवरदेवाचं औक्षण करावं, त्याला दूध पाणी दूध मधाने त्या ठिकाणी त्याचे पाय धुवावेत. असं करण्याकरता गेली महिना गेली. भगवान शिवाला हात लावणार तितक्यात गळ्यामध्ये सर्प होता. कोणता? कंठी शोभे वासुकी हार. त्याने फुस केलं महाराज. कुणी केलं? त्या गळ्यातल्या नागाने. त्याने फुस केलं तर देवाची सासू जागेवर बेशुद्ध पडली. बेशुद्धच पडली. हां, भगवान विष्णू जवळ होते म्हणे. हे बेशुद्ध का पडली बरं? हे म्हणे अहो तुमचं पाहणं अवसान सगळं. तर कानात चांगले चमकणारे कुंडलं घालायचे, हे घालायचं, कानामध्ये सर्प, हातामध्ये सर्प, गळ्यातही सर्प, गळ्यात तरी आभूषण. ते म्हणे सर्प हे माझं आभूषण आहे. माझ्याजवळ दुसरं काहीच नाही. मी स्मशानात राहतो, खापर हातामध्ये घेतो. माझ्याजवळ काय आहे? माझ्याजवळ काहीच नाही. म्हणे मग चला बाजूला. आतमध्ये नेलं, सगळे सर्प बाजूला टाकून दिले आणि भगवान विष्णूने भगवान शिवाचा सुंदरपैकी शृंगार केला. आता लग्न घटिका जवळ आली. पहिल्यांदा विधी असतो, वैदिक पद्धतीतले विधी असतात. मग पहिल्यांदा विधी सुरू झाले. विधी सुरू होत असताना मुलाकडून पहिल्यांदा पूजा करून घ्यायची असते. गणपतीची पूजा पण आधी संकल्प करायचा असतो. तुम्ही ब्राह्मण काकांना विचारा, तुमच्याकडच्या हातामध्ये पाणी घ्यायला लावलं आणि यांच्या सगळ्या भगवान महादेवाचे कलवरे कोण? नारदजी. नारदजी जवळच होते. आता ते असं असतं महाराज, वैदिक पद्धतीच्या विधीमध्ये असं असतं की 3 पिढ्यांचं नाव सांगावं लागतं. 3 संकल्पामध्ये 3 पिढ्यांचं नाव सांगायचं असतं. हातात पाणी घेतलं, पाणी हातामध्ये घेतलं आणि सांगितलं. म्हणे ब्राह्मण काका म्हणायला लागले, म्हणा मम. ते म्हणे मम आत्मना. आता मी काय संकल्प सांगू का तुम्हाला? असं सगळं म्हणायला सुरुवात केली. म्हणे बोला तुमचं नाव काय? ते म्हणे माझं नाव शंकर. बरं, तुमच्या वडिलांचं नाव काय? तुम्ही जागे आहात ना सर्वजण? कोणाला विचारलं? भगवान शंकराला. काय विचारलं? तुमच्या वडिलांचं नाव काय? आता अजन्म अस्तित्वम शिवत्वम, ज्याला आई नाही बापही नाही, गोकुळाष्टमी रामनवमी सगळं सापडतं, पण भगवान शिवाचा जन्म कधी झाला कोण सांगता येईल का? अजिबात नाही. काय करावं? ब्राह्मण काका घाई करायला लागले, पटकन सांगा वडिलांचं नाव काय? कलवरे होते ना नारदजी, मध्यस्थी होते महाराज. मध्यस्थीच्या माणसाला असं पळावं लागतं. मध्यस्थीच्या माणसाला पळवत नाहीत लोक, पिळवतात. अशी पिळू घेतात महाराज. नारदाला विचार, नारदजी इकडे या. ब्राह्मण काका म्हणतात. म्हणे काय म्हणतात ब्राह्मण काका? ब्राह्मण काका म्हणतात तुमचं नाव काय? मी सांगितलं शंकर. आता म्हणतात तुमच्या वडिलांचं नाव सांगा. नारदजी म्हणे सांगा वडिलांचं नाव. ब्रह्मदेव. अरे म्हणे ब्रह्मदेव काय माझा बाप आहे वय? नाही म्हणे. अरे बाप म्हणल्याने कुठं बाप होता तो का? लग्न होण्याची मतलब आहे आम्हाला राक्षस मेला पाहिजे. ब्राह्मण काका माझ्या वडिलांचं नाव ब्रह्मदेव. बरं ब्रह्मदेव. म्हणे हो ब्रह्मदेव. मग परत हातामध्ये पहा. मग परत बोलायला सुरुवात केली. कळालं? तुमचं नाव शंकर? म्हणे हो. तुमच्या वडिलांचं नाव? तुम्ही सांगा बरं, मला ऐकायला कमी येतं आज, सर्दी झाली मला. काय? ब्रह्मदेव. वा. हा तर हे देव घरी यायचा म्हणल्यावर ऐकावंच लागेल तुम्हाला. नीट ऐका. शंकर ब्रह्मदेव. कळालं म्हणे तुमचं नाव शंकर, तुमच्या वडिलांचं नाव ब्रह्मदेव. तुमच्या आजोबाचं नाव सांगा. अरे बापच नाही तर आजा कुठून सांगायचा? बापच नाही, वडीलच नाही तर आजोबा कुठून सांगायचे? परत नारदाला बोलवलं. नारदजी आता काय सांगू आजोबाचं नाव? म्हणे सांगा विष्णू. म्हणे माझ्या आजोबाचं नाव विष्णू. बरं ठीक आहे. तुमचं नाव शंकर, आजोबाचं नाव बोला ना ब्रह्मदेव. वडिलांचं नाव ब्रह्मदेव, आजोबाचं नाव विष्णू. आता तुमच्या पंजोबाचं नाव सांगा. पंजोबाचं. बस एवढं झालं की लग्न लागलंच गेलं. विधीला पुढे सुरुवात आहे. नारदाला परत बोलवलं. नारदजी आज वडील सांगितले ब्रह्मदेव, आजोबा सांगितले भगवान विष्णू, आता पंजाचं नाव काय सांगू? नारद म्हणे वेटिंग लिस्टला माझ्याकडे फक्त 2च नाव होते. तुम्ही तुमचं पहा, लग्न करायचं आहे का घरी जायचं आहे? नारदजी निघून गेले महाराज. कलवरा सुद्धा कंटाळतो शेवटी नवरदेवाला. होऊन पहा नवरदेव म्हणजे तुम्हाला कळलं. ऐका मग काय झालं. मौज अशी झाली. भगवान ब्राह्मण काका घाई करायला लागले. भगवान शंकर तापले. माझं नाव शंकर? म्हणे हो. वडिलांचं नाव ब्रह्मदेव? म्हणे हो. आजोबाचं नाव त्या ठिकाणी विष्णू? म्हणे हो. या सगळ्यांचा बाप मी आहे म्हणे. लग्न करायचं तर करा, नाही तर वरात घेऊन लगेच घरी चालू. असं म्हणते.
ब्राह्मण काकांना सुद्धा कळालं प्रलयंकारी भगवान शिव आहेत. प्रलय करण्यापेक्षा तिथे भगवान आता त्या ठिकाणी विवाह सोहळा पार पडला आणि तो विवाह सोहळा ज्या तिथीला पार पडला ती तिथी म्हणजे आजची महाशिवरात्रीची तिथी आहे. म्हणून या महाशिवरात्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली द्वारा झालेली सेवा. तुमच्याकडची एक गोष्ट फार आवडली. आता ते होणारे ना प्रश्न मंजूषा महाराजांनी कीर्तनकार महाराजांनी 3 प्रश्न विचारायचे आहेत आत्ता केलेल्या कीर्तनातून. असं कोणीच करत नाही हो, आजकाल कोणी करत नाही. आता फक्त एकच गोष्ट करतात. सांगू तुम्हाला, कीर्तन झालं का कीर्तनकाराबरोबर सेल्फी काढतात, एवढंच करतात. मला असं वाटतं कीर्तनकाराबरोबर सेल्फी काढण्यापेक्षा चालू कीर्तनात कीर्तन ऐकत असताना आपल्याला जर काही संशय आला असला ना तर कीर्तन झाल्यावर कीर्तनकाराला विचारावं, बाबा आम्हाला संशय आला, याचं निराकरण करा. भलं त्या कीर्तनकाराने त्याचं उत्तर नंतर कधी 1-2 दिवसाने दिलं तरी चालेल, पण हे झालं पाहिजे, हे घडलं पाहिजे. असं घडत राहो. नागेश्वराची सेवा पंढरीनाथाची सेवा आपल्याकडे घडत राहो हीच आपल्या सर्वांना त्या ठिकाणी विनंती करतो. तुम्हा सर्वांना आमच्या श्रीमदाद्य जगद्गुरू शंकराचार्य भक्तियोग आश्रमाच्या माध्यमातून श्रीमदाद्य जगद्गुरू शंकराचार्य भक्ती संत पंढरीच्या माध्यमातून सर्वांना महाशिवरात्रीच्या कोटी कोटी शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो. माझ्या सेवेला विराम देतो. संयोजकांनी परमात्म्याची सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली त्यांचे धन्यवाद. ह्या असणाऱ्या वारकरी महाराज मंडळींनी खूप सुंदरपैकी साथ दिली. तुमच्यासारखी साथ जन्मोजन्मी लाभावी. कारण एवढं गोड गाणं महाराज, किती खाली आणि किती गोड. खाली गाणं कधी पण गोडच असतं, कधी गोड असतं. म्हणून शांत मनाने तुम्ही साथ दिली. मृदंगाचार्य असतील सगळेच जण सर्वांनी सुंदरपैकी साथ दिली. तुम्ही शांत मनाने चिंतन ऐकलं. तुम्हा सर्वांचे धन्यवाद करतो आणि या ठिकाणी थांबतो. माझी परीक्षा संपली, तुमची परीक्षा सुरू झाली. किंबहुना तुमचे केले धर्म संकीर्तन सिद्धी नेले. येथ माझे जे उरले पायकपण. कृपाळू सज्जन तुम्ही संत जन हिची कृपादान तुमचे मज. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा. मना सर्व का कुळदी अनाथ अपराधी पतित आगळा. परी पाया वेगळा नका करू. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी उपेक्षिना. आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा किव माझी सांगा. सर्वांनी एका तालात टाळी वाजवायची. खाली हात ठेवून टाळी वाजवायची. वर हात न करता टाळी वाजवून माझ्या मागे म्हणा हरी. आद्य जगत गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगत गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा. सर्वजण बोला. आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. ओ आद्य जगत गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगत गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगत गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ओ ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगत गुरु शंकराचार्य 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 ज्ञानोबा तुकाराम. कुंडलिका